मुंबईत बेस्ट बसनं दोघांना उडवल्याचं समोर आलंय। विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। बेस्ट बसचा चालक बस सुरू ठेवून नियंत्रण कक्षामध्ये गेला होता आणि त्यानंतर अचानक बस सुरू झाली। बस वेगाने एका टी स्टॉलला धडकली आणि यामध्ये दोघं गंभीररित्या जखमी झालेत। या भागात चाकरमान्यांची गर्दी असते, मात्र आज शनिवार असल्यानं गर्दी कमी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडनं। अमोल, मुंबईमध्ये खरं तर ही बेस्टची दुसरी दुर्घटना घडते। आज या घडलेल्या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। काय नेमका प्रकार घडलेला आहे? नक्कीच कुर्ल्यामध्ये जो प्रकार घडलेला, बेस्ट बस धडकलेली रस्त्यावरच, यानंतर आता पुन्हा एकदा कन्नमवार नगर जो डेपो आहे बेस्टचा, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। ही जी बस होती, ही बस उभी करून चालू स्थितीत जो ड्रायव्हर होता तो नियंत्रण कक्षात गेला होता त्याचे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी, परंतु त्याच वेळी अचानक ही बस सुरू झाली आणि ही बस थेट एका टी स्टॉलला धडकली आहे। आणि ज्या मध्ये या टी स्टॉल जवळ जे लोक होती, 2 जण त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना नजीकच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आणि ही जी बस आहे, सुदैवाने या ठिकाणी वर्दळ नव्हती, शनिवारची वेळ असल्यामुळे चाकरमान्यांची गर्दी नाहीये, त्यामुळे मोठी जी दुर्घटना होती ती होता टळलेली आहे। दरम्यान आता हा प्रकार नेमका काय होता याची संपूर्ण चौकशी आहे ते बेस्ट प्रशासन तर करणारच आहेत, परंतु सोबतच पोलीस प्रशासन आता या संपूर्ण घटनेकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि यापुढे यावर कुठला गुन्हा दाखल होतो का हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।